हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण चालू केलेली होती MST CET कॅप राऊंड 2026ची सिरीज. त्यामध्ये आपण बघत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की तुमच्या ज्या पण ब्रांचेस राहतात त्या ब्रांचेसला जर तुम्ही ॲडमिशन घेतली तर 4 वर्ष तुम्हाला रिग्रेट का होतं, तर याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर खूप साऱ्या अशा ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊन स्टुडंटला काय होतं, रिग्रेट होतं. तर त्याच्याबद्दल आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये ब्रांचेस नाही, खरं तर ब्रांचेस नाही, त्यामध्ये काही वेगळंच आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुमचे जितके पण मित्र ॲडमिशनसाठी अप्लाय करणार असतील किंवा ॲडमिशन घेणार असतील फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना मदत होईल. तर आधी आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे ते समजून घ्यायचं आहे की ही ब्रांच वेस्ट आहे किंवा असं कोणत्याही ब्रांच नसते. तर कोणतीही ब्रांच वेस्ट नसते, त्यामध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज असतात, हे तुम्हाला अजून समजून घ्यायचं आहे. तर रिग्रेट होण्याचं मुख्य कारण काय असतं त्याच्याबद्दल आज आपण बघणार आहोत. चुकीचं कॉलेज चॉईस असती का, तुमची इंटरेस्ट नसलेली ब्रांच तुम्ही तिथे चूज करता किंवा स्किल्सवर फोकस नाही करणे, तर हे काही कारणं आहेत ज्याच्यामुळं काय होतं की तुमची जी पण ब्रांच तुम्ही निवडलेली असते तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी 4 वर्षासाठी, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कारण तुम्हाला येऊ शकतो. तर हा व्हिडिओ कोणत्याही ब्रांचला ब्लेम करण्यासाठी नाही आहे. आपण फक्त स्टुडंटमध्ये दिसणारे कॉमन पॅटर्न समजून घेणार आहोत आणि त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो पॅटर्न आहे तो आहे AIDS, AIML सारख्या ज्या ब्रांचेस आहेत AI रिलेटेड, त्याची हाईप खूप जास्त केलेली आहे स्टुडंट्सनी. तर AI म्हणजे फ्युचर आपण असं समजून घेत असतो, म्हणून फक्त हाईप पाहून ॲडमिशन तुम्ही घेत असता तुमच्या कॅप राऊंडमध्ये. तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला जर तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायची असली तर तुमचे पर्सेंटाईल पण जास्त असले आणि कोणी तुम्हाला जर सांगत असेल की AI हे फ्युचर आहे, AIमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज येणार आहेत फ्युचरमध्ये, म्हणून तुम्ही AI रिलेटेड ज्या ब्रांचेस असतात त्याच्यामध्ये ॲडमिशन घेता. तर असं काहीही नाही आहे. काही स्टुडंट खूप हाय कट ऑफ देऊन पण AIDS किंवा AIMLमध्ये ॲडमिशन घेतात. कारण त्यांना वाटतं की AI ब्रांच जी आहे ती गॅरंटीड प्लेसमेंट आपल्याला देईल किंवा गॅरंटीड फ्युचर त्याच्यामध्ये आपलं आहे, म्हणून त्या ब्रांचमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे. अनेक कॉलेजेसमध्ये करिक्युलम CS किंवा IT बराच सिमिलर असू शकतो, पण तिथे काय असतं, AI रिलेटेड तिथे जास्त फॅसिलिटीज नसतात किंवा त्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात, तर प्रॉपर फॅकल्टी असेल असं नाही आहे तिथे. त्यानंतर ॲडव्हान्स लॅब्स असतील असं पण तिथे अवेलेबल नसू शकतं किंवा इंडस्ट्री एक्सप्लोजर जे असतं तुमचं प्लेसमेंट वगैरे ते पण पुरेसं नसू शकते. तर या सगळ्या गोष्टी काय असतात तिथे असू शकतात, म्हणून तुम्ही काय करता, अशा ब्रांचेस हाईप असतात म्हणून तुम्ही तिथे ॲडमिशन घेत असतात. तर हे तुम्हाला करायचं नाही आहे. तर तुम्हाला रिग्रेट काय होऊ शकतो याच्यावरून, एक्सपेक्टेशन खूप जास्त असतात तुमच्या आणि ॲक्च्युअल पाहिलं तर कॉलेजमध्ये ट्रेनिंग वगैरे जे असतं ते कमी असतं, म्हणून इथे तुम्ही रिग्रेट करता या ब्रांचेसमध्ये. त्यानंतर दुसरा जो पॅटर्न आहे तो आहे लो टायरचे जे कॉलेज राहतात तुमचे, त्याच्यामधले CS आणि IT. आता CS आणि IT घ्यायचे तुम्हाला, तर तुमचा क्वेश्चन काय असतो की ॲडमिशन घ्यायची आहे तर CSमध्येच घ्यायची आहे, चांगली ब्रांच आहे त्याच्यामध्येच जास्त करिअर अपॉर्च्युनिटीज असतात, तर ब्रांच CSच पाहिजेत असती तुम्हाला. मग कॉलेज कुठलाही चालेल, लो कॉलेज असला तरी पण तुम्ही काय करता, CSसाठीच तिथे अप्लाय करता. तर ही खूप मोठी चूक आहे, ही तुम्हाला करायला नाही पाहिजे. तर प्रॉब्लेम्स कोणकोणते असतात, प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज कमी भेटते तुम्हाला लो कॉलेज असेल तर. त्यानंतर इंडस्ट्रीचं जे कनेक्शन असतं कॉलेजचं ते पण थोडंसं कमी असतं, ॲल्युमिनी नेटवर्क पण कमी असतं आणि कॅम्पस अपॉर्च्युनिटीज ज्या असतात त्या पण कमी असतात. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या CS जरी तुम्हाला भेटली तर याला तुम्हाला सामोरं जावं लागेल कॉलेज थ्रू. तर मग काय वाटतं की गुड कॉलेजमध्ये दुसरी ब्रांच घेतली असती तरी कदाचित चांगलं झालं असतं, मग तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर हे जाणवतं. तर रिग्रेटचं कारण काय आहे की CS IT ब्रांच तर मिळाली पण कॉलेज क्वालिटी नसतं कॉम्प्रोमाइज केली. तर दुसऱ्या ब्रांचसाठी जर तुम्हाला सगळ्यात चांगलं कॉलेज जर भेटत असेल तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता तुमच्या इंटरेस्टनुसार. फक्त CS पाहिजे म्हणून तुम्ही लो कॉलेजमध्ये जरी ॲडमिशन घेतली तरी तुम्हाला तिथे खूप साऱ्या अडचणी येतील CS थ्रू तुम्हाला अपॉर्च्युनिटीज भेटायला. तर तुम्हाला स्वतःहून सगळं करावं लागेल. पण तेच जर दुसरी ब्रांच असली आणि तुम्हाला जर चांगलं कॉलेज भेटत असेल तर तिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज जास्त असतील ॲज कम्पेअर टू लो कॉलेज. तर याचा पण तुम्हाला विचार करता आला पाहिजे जेव्हा तुम्ही ब्रांच सिलेक्ट करता. त्याच्यानंतर तुम्हाला रिग्रेट नाही झालं पाहिजे 4 वर्षासाठी. त्यानंतर तिसरा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये काय बघणार आहोत आपण, कोअर ब्रांचेस चुकीच्या रिझनसाठी घेणे.
म्हणजेच कोअर ब्रांचेस ज्या राहतात तुमच्या त्या चुकीच्या रिझनसाठी तुम्ही घेत असता. मग त्याच्यानंतर 4 वर्षासाठी तुम्हाला काय होतं, रिग्रेट होतं. जसं की सिव्हिल, मेकॅनिकल सारख्या ज्या कोअर ब्रांचेस असतात तुमच्या, काही स्टुडंट विचार करतात की प्लेसमेंटला कोणत्याही ब्रांच चालते. तर प्लेसमेंटसाठी कोणतीही ब्रांच चालते, तर त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते. तर सॉफ्टवेअर जॉबसाठी वेगवेगळ्या स्किल्स लागतात. त्यानंतर कोअर इंडस्ट्रीसाठी वेगळं नॉलेज आवश्यक असतं. त्यानंतर साईड मॅन्युफॅक्चरिंग आणि डिझाईनसारखे जे करिअर असतात, हे पण वेगवेगळे पाथ असतात. तर तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे? जर तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये जर तिथे कोडिंग किंवा त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल, तर तुम्हाला सॉफ्टवेअर जॉबसाठी जायला पाहिजे. त्या ब्रांचेस तिथे सिलेक्ट करायला पाहिजे. त्यानंतर इंडस्ट्री रिलेटेड जर तुम्हाला जायचं असेल, तर या वेगवेगळ्या ब्रांचेससाठी तुम्ही जाऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर, जसं की सिव्हिल इंजिनियर किंवा मेकॅनिकल, याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर साईड मॅन्युफॅक्चरिंग, डिझाईन यासारखे करिअर पाथ जर तुम्हाला पाहिजेत असेल, तर त्या ब्रांचेस रिलेटेड तुम्ही जाऊ शकता. महत्त्वाची गोष्ट काय आहे की इंटरेस्ट नसताना ब्रांच घेतली तर पुढे मोटिवेशन कमी होतं. तर तुमचा जो इंटरेस्ट आहे त्याच्यामध्येच तुम्ही ब्रांचेस सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्येच ॲडमिशन घ्या. मग ती कुठलंही कॉलेज असो किंवा काहीही असो इंजिनिअरिंगमध्ये. काहीतरी इंजिनिअरिंग मिळत आहे म्हणून ब्रांच सिलेक्ट करू नका तुम्ही. तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपर तुमचा जो इंटरेस्ट असेल तिथेच तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे. तिथे तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकता. म्हणून तुम्हाला इंटरेस्टनुसार तुमची ब्रांच ही सिलेक्ट करायची असते. इंटरेस्ट नसेल, ब्रांचची रिॲलिटी माहिती नसेल, तर हा रॉंग डिसिजन आहे. तुमचा इंटरेस्ट पाहिजे त्या ब्रांचमध्ये आणि ब्रांचची रिॲलिटी पण तुम्हाला माहिती पाहिजे की त्या ब्रांचमध्ये पुढे किती तुम्हाला प्लेसमेंट वगैरे तुमच्या कॉलेजचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे. तुम्हाला सगळं तिथे करावं लागेल. तर त्याच्यानंतर रिअल रिझन काय राहतं, तर कॉलेज प्लस स्किल्स हे दोघं पण मॅटर करतात तुमच्या ब्रांचपेक्षा. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर कॉलेज आणि ज्या स्किल्स राहतात तुमच्या, या दोघं मॅटर करतात तुमच्या ब्रांचपेक्षा. तर सगळ्यात पहिलं जे आहे कॉलेज क्वालिटी, त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेसमेंट रेकॉर्ड, त्यानंतर इंडस्ट्री कनेक्शन, ॲल्युमिनी नेटवर्क किंवा फॅकल्टी जी असते ती, आणि इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करता आल्या पाहिजेत. त्यानंतर स्टुडंटचा जो सेल्फ एफर्ट असतो त्याच्यामध्ये पण स्किल्स काय काय आहेत, त्यानंतर प्रोजेक्ट काय काय केलेत आणि इंटर्नशिप कुठे कुठे केले आहेत. ऑनलाईन इंटर्नशिप नाही तर तिथे इंडस्ट्रीमध्ये जाऊन, कंपनीमध्ये जाऊन कोणकोणत्या इंटर्नशिप केलेले आहेत. त्यानंतर सर्टिफिकेशन्स, व्हॅलिड सर्टिफिकेशन्स, प्रॅक्टिकल नॉलेज, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या थ्रू पण मॅटर करतात स्टुडंटच्या स्किल्स. तर या दोघं गोष्टी खूप जास्त मॅटर करतात तुमच्या ब्रांचपेक्षा. मग ब्रांच तुम्ही कोणतीही घेतली इंटरेस्टनुसार, फक्त तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे त्याच्यामध्ये, कॉलेज तुम्हाला चांगलं भेटलं पाहिजे, आणि कॉलेज नसलं तरी पण तुमच्याकडे एफर्ट करण्याची, तिथे सेल्फ एफर्ट करण्याची तिथे ताकद पाहिजे. म्हणजे स्किल्स डेव्हलप करता आले पाहिजे तुम्हाला. त्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट असेल तर होईलच, तुम्हाला करता येईल. त्यानंतर प्रोजेक्ट करायचे. आज सगळ्यात आधी स्किल्स झाल्या, त्याच्यानंतर त्या स्किल्सच्या रिलेटेड प्रोजेक्ट करायचे आहेत. प्रोजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला रिझ्यूम बनवून काय करायचं आहे, इंटर्नशिपला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर सर्टिफिकेशन घ्यायचे 2-3 कोणते पण करून, त्या तुमच्या डोमेन रिलेटेड आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला आलं पाहिजे. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे त्याची. तर अशा प्रकारे या 2 गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तर ॲडमिशन घेण्याआधी 5 गोष्टी चेक करायच्या आहेत तुम्हाला. सगळ्यात पहिली म्हणजेच तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे, की तुमचा इंटरेस्ट कोणत्या ब्रांचमध्ये आहे, कोणत्या फील्डमध्ये आहे, कोणत्या फील्डमध्ये तुम्हाला जॉब करायची आहे किंवा फ्युचर आहे तुमचं, त्या गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा आहे तुम्हाला ॲडमिशन घेण्याच्या आधी. त्यानंतर कॉलेजचं प्लेसमेंट रेकॉर्ड कसं आहे ते पण तुम्हाला चेक करायचं आहे, कारण प्लेसमेंट रेकॉर्ड पण खूप महत्त्वाचा असतो तुमच्या कॉलेजचा. त्यानंतर ब्रांचचा ॲक्च्युअल करिक्युलम काय आहे, तुमच्या ब्रांचमध्ये काय सिलेबस आहे, त्याच्यानंतर काय काय करावं लागेल तुम्हाला 4 वर्ष, तर हे पण एकदा बघून घ्या. त्यानंतर फॅकल्टी, लॅब आणि इंडस्ट्री एक्सप्लोजर कसं आहे तुमच्या कॉलेजचं, ते पण एकदा अॅनालाइज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यावर तुम्हाला स्किल्स बिल्ड करण्यासाठी तयारी आहे का? तर कॉलेजमध्ये गेल्यावर तुमच्याकडे स्किल्स बिल्ड करायची काय पाहिजे, तयारी पाहिजे. म्हणजे कोणतंही कॉलेज असो किंवा कोणतीही ब्रांच असो तुमच्या रिलेटेड किंवा तुमच्या इंटरेस्टनुसार, तर त्याच्यामध्ये ज्या पण स्किल्स राहतात, जे पण सब्जेक्ट राहतात, त्याच्याबद्दल तुम्हाला काय पाहिजे, तिथे आवड पाहिजे किंवा तिथे तुम्हाला ते बिल्ड करायला आलं पाहिजे. तर याच्याबद्दल थोडासा तुम्हाला विचार करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला काय करायचं आहे, ॲडमिशन घ्यायची आहे तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये, किंवा कोणतंही कॉलेज असो तिथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा सेल्फ जो स्टडी असतो तो करता आला पाहिजे त्या ब्रांच रिलेटेड किंवा त्या कॉलेजमध्ये. तेव्हाच तुमचं जे प्लेसमेंट आहे ते थोडंसं चांगलं होईल 4 वर्षामध्ये. तर स्टार्टिंगपासून जेवढं तुम्ही चांगलं कराल तेवढंच तुम्हाला फायदा होईल. तर अशा प्रकारे आपण सगळं बघितलं की तुम्हाला रिग्रेट कोणत्याही ब्रांचमुळे नाही होत, तर तुमचे जे रॉंग डिसिजन असतात त्याच्यामुळे होतो.
तर रॉंग एक्सपेक्टेशन असतात तुमच्या ब्रांच रिलेटेड किंवा रॉंग कॉलेज तुम्ही तिथे चूज करता किंवा तिथे कोणतेही एफर्ट देत नाही 4 वर्षामध्ये. तेव्हा तुम्हाला काय होत असतो, रिग्रेट होत असतो, की मी हे का नाही केलं किंवा मी याच कॉलेजमध्ये का ॲडमिशन घेतलं किंवा माझ्या या ब्रांचमध्ये मी का ॲडमिशन घेतलं. तर याच्याबद्दल तुम्हाला काय विचार करायचा आहे, थोडासा विचार करायचा आहे. तर स्मार्ट डिसिजन काय आहे, की तुमचा ज्या पण ब्रांचमध्ये किंवा ज्या पण कॉलेजमध्ये इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे. कॉलेजची क्वालिटी चेक करायची आहे. तिथे तुम्हाला सेल्फ स्टडी करावं लागेल. जर लो कॉलेज असेल आणि चांगलं कॉलेज असेल, ब्रांच वेगळी असेल, तर तुम्हाला तिथे कमी एफर्ट्स घ्यावे लागतील. पण ज्या स्किल्स आहेत त्या तुम्हाला कुठेही जाऊन तुम्हालाच सेल्फ स्टडी करावं लागेल. तुम्हाला तिथे डेव्हलपमेंट करावी लागेल तुमच्या स्किल्सवरती. हे सगळं तुम्हाला करावं लागेल. तर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. जे इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार असतील त्यांना मदत नक्कीच होईल. आणि काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकता, तुमच्या ॲडमिशन रिलेटेड असो किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड असो. त्यानंतर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवे असाल तर इथे इंजिनिअरिंगचं कंटेंट पण तुम्हाला मिळेल किंवा कोर्सेस पण तुम्हाला मिळतील फ्रीमध्ये. त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली असेल आपल्या ग्रुपची, टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप. तो ग्रुप जॉईन करून घ्या. तुम्हाला तिथे अपडेट वगैरे मिळत राहतील व्हिडिओजचे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.